मराठी लग्न आहे म्हणल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या साड्या पाहायला मिळतील. नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सागर आणि मुक्ताचे विवाह सोहळा तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे, पण आत्ता मेहंदी बघाल तर ती प्रचंड अप्रतिम इथे काढली गेलेली आहे. आणि तेजू आत्ता माझ्यासोबत आहे. तेजू, स्वागत आहे तुझं लोकमतमध्ये. सगळ्यात आधी मी बघते इतकं सुंदर मेहंदी काढली, डिझाईन असू दे, बारीकी असू दे, खूप छान. किती वेळ झाला? साधारणतः एका हाताची मेहंदी काढून झाली आहे आणि पाय झाले एकाने अर्ध्या हाताची, कारण आपला हात उलटा होऊन उरलेला हात होणार आहे. सो पाय झालेले आहेत आणि टोटल 4 हातांपैकी 1 हात पूर्ण होतोय, अजून 3 बाकी आहेत. पण बघते मी तुला आता मेहंदीची डिझाईन तू दिलीस, तिने सजेस्ट केली आहे. नेमकं मला मेहंदीविषयी जास्त विचारायचं आहे. नाही, तिने सजेस्ट केलं आहे, तिने दाखवलं मला आणि इट इज सो ब्युटिफुल. तिनेच काढलेल्या असाव्यात त्या मेहंद्या, कारण आपल्याला एक प्रोफेशनल हात कळतो ना, त्यामुळे ते लक्षात येत आहे की ती इतकं मनापासून मगासपासून बसली आणि न कंटाळता ते काढते आहे. सो आणि ज्याला त्याला त्याचं काम येत असतं, त्यामुळे मला सहसा मी त्यांच्यावर विश्वास ठेवून करते की बाबा तिला माहिती आहे करेक्ट काय करायचं आहे, इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो चाललं आहे तिचं. आणि आत्ताच आम्ही राजला भेटलो आणि आता मी सीनही पाहिला. त्याच्यातही असं होतं की सई सांगते बाबाला की मेहंदी काढणं. तर त्याच्या हातावर पण आम्हाला मेहंदी काढायला, म्हणजे मेहंदी काढलेली पाहायला मिळणार आहे का, हा जरा आम्हाला क्वेश्चन आहे. आणि तू त्याला इन्सिस्ट करणार आहेस का? मुक्ता इन्सिस्ट करणार आहे? मुक्ता त्याला इन्सिस्ट करणार आहे का, फ्रँकली मला माहीत नाही. पण सईचे हट्ट मुक्ता नक्की पूर्ण करत असते. त्यामुळे जर तो सईचा बालहट्ट असेलच आणि त्यात ती अडूनच बसली तर सईला सपोर्ट नक्की करेल मुक्ता. आणि पण तेजू, एकतर मी आता राजकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. त्याचं असं म्हणणं आहे की तेजू जशी ऑनस्क्रीन त्याला ओरडत असते ना, तशी ऑफस्क्रीनही त्याला ओरडत असते. सो काय नेमकी दटावून सांगत असतेस त्याला एवढं? हे नाही सांगितलं त्याने. नाही, मी भाषेच्या बाबतीत पर्टिक्युलर असते. त्यामुळे ते हक्काचं आणि अर्थात ते आपला सहकलाकार जास्तीत जास्त छान वाटावा स्क्रीनवर यासाठीचं असतं. त्यामुळे न आणि न ह्या अशा पद्धतीच्या अक्षरांमध्ये प, फ, क, ख ह्याच्यात कधीतरी कन्फ्युजन होतात. तर ते नीट ऐकू आलं पाहिजे ह्यासाठी मी आग्रही असते की नाही, परत बोल, हे परत बोल, नाही हे चुकलं आहे असं. तर अशी ओरडत असते. किंवा मस्तीमध्ये खूप राजला उशिरा विनोद कळतात. त्यामुळे मी असं एक सांगताना असं म्हणते की राज हसायला लागल्यावर असं कदाचित असू शकतं की 2 तासापूर्वीचा एक विनोद त्याला आत्ता कळला आहे आणि तो आत्ता त्यावर हसतोय. सो तो असं स्लो आहेस का म्हणून मी त्याला ओरडत असते. कारण केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते सागर आणि मुक्ताची. आणि म्हणजे आता हेच जेव्हा तुमचं ऑफस्क्रीन ट्युनिंग जमतं तेव्हाच ते ऑनस्क्रीन दिसतं. पण तुला काही राजविषयीची अशी कंप्लेंट आहे का की बाबा राज, हे भाषेचा तर एक सुधार झाला, पण अदरवाईज राजला काही सल्ला द्यायचा आहे का तुला? हो, त्याचा फोन त्याने रेग्युलर चेक करावा हा सल्ला मला त्याला द्यायला आवडेल. कारण त्याची बायको, ती गोड मैत्रीण आहे माझी, तर तीही साधारण माझ्या फोनवर फोन करते की ऐक ना प्लीज माझ्या नवऱ्याला सांग की फोन चेक कर. मी गेले 3 तास त्याला फोन करते आहे. त्यामुळे मग मला त्याला तो सल्ला द्यायला आवडेल की अरे, काम करत असलास ना तरी पण फोन आहे ना कुठे, मेकअप रूममध्ये किंवा मेकअप दादाच्या खिशात. अरे पण तो तुझा फोन, तुला फोन करते बायको, जरा चेक करतो फोन असं म्हणावं. तर त्याचा फोन कुठेतरी पडलेला असतो. त्यामुळे मला जाहीरपणे त्याला फोन वापर हे सांगायला आवडेल. ओके. आणि माझ्या मते तेजू प्रत्येक ठिकाणी जाते तेव्हा तिचा दरारा असतोच. आणि हो, म्हणजे आता हे राजही आम्हाला बिहाइंड द सीन सांगतो की तिचा एक दरारा आहे. पण तेजू, सीन करताना राजसोबत तेवढी मजा येते का? म्हणजे तुमची ती BTS केमिस्ट्री मला जाणून घ्यायला जास्त आवडेल. निश्चितच येते. कारण कलाकाराला दुसरं काय हवं असतं, तुमच्याच इतकी सिन्सिअरिटी आणि जेन्युनिटी समोरच्याकडे असावी. प्रत्येकजण आपापल्या कॅपॅसिटीने आणि आपल्या आपल्या लिमिटेशन सकट काम करतो. पण मला कायम वाटतं की तुमचं जे लिमिटेशन आहे ना तिथपर्यंत तुम्ही पोहोचा. त्याच्या आधी गिवअप करणारे कलाकार मला नाही आवडत. पण राज भयंकर सिन्सिअर आहे आणि राज त्याच्या स्वतःच्या कॅरेक्टरसाठी खूप मेहनत घेत असतो. त्यामुळे मग ती मेहनत पाहिल्यावर छान वाटतं. आणि मग अशा वेळी एक म्युच्युअल फिलिंग असतं की हा सीन आपला चांगला झाला पाहिजे, की आपण जास्तीत जास्त. त्यामुळे मग आम्ही डिस्कस करतो, आम्ही हे असं करूया का, हे असं जास्त बरं वाटेल का, की बिटवीन द लाईन्स ज्या आम्ही म्हणजे फक्त म्हणत असतो की यार बिटवीन द लाईन समजून घेऊन काम करा.
तर ते त्या डिस्कस करणारा सहकलाकार तुम्हाला मिळाला तर तुमचं काम जास्त छान होऊ शकतं. आणि राज हे सगळं करतो, त्यामुळे मजा येते काम करायला मला. माझ्या मते हीच मैत्री आहे दोघांमधली. आणि आता मी पुन्हा मालिकेकडे वळते, कारण मेहंदी सोहळा आहे. सो जसं मी मगाशी म्हणाली की तू लुक नाही रिव्हील करणार का, म्हणजे आता अर्थात मेहंदी सोहळा असो, संगीत सोहळा असो किंवा लग्न असो, मुलीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे तिचा गेटअप. पण तेजू सांगणार आहे का की तिचा गेटअप नेमका कसा असणार? गेटअप म्हणजे तुम्हाला अर्थात मराठी लग्न आहे म्हटल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या साड्या पाहायला मिळतील. पण साडी इज नॉट द ओनली थिंग, कारण त्याच्यावर तुमच्या हेअरस्टाईल्स ठरतात, त्यावर तुमचा मेकअप ठरतो. वेगवेगळी ज्वेलरी आजकाल तुम्हाला बघायला मिळते. सो ऑल आय कॅन से इज तुम्हाला मुक्ता खूप वेगवेगळ्या, म्हणजे प्रत्येक तिच्या ह्या इव्हेंट्समध्ये वेगळी बघायला मिळणार आहे आधीच्या लुकपेक्षा. आणि ह्याची एक्साइटमेंट ट्रस्ट मी तुला जेवढी आहे तेवढी मलाही आहे, कारण आज माझा दुसराच लुक होईल आणि तो पण ही मेहंदी संपल्यानंतर होईल. त्यामुळे इतकंच माहिती आहे मला की चॅनल आणि प्रोडक्शन आमचे लुक छान व्हावे यासाठी खूप धडपडत आहे, खूप मेहनत घेत आहे. खूप सुंदर सुंदर कॉस्ट्युम्स आम्ही ट्राय केलेले आहेत. सो आता ते प्रत्येक गेटअपप्रमाणे, प्रत्येक शूटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आमच्यापर्यंत पोहोचतील आणि मज्जा येणार आहे. ऑल आय कॅन से इज. आणखीन एक गोष्ट म्हणजे तू मगाशी म्हणालीस तसं की गोखले आणि कोळी हे कुटुंबामध्ये खरं तर चुरस रंगणार आहे की कोण किती जास्त छान करतंय, कोणाच्या प्रथा परंपरा रूढी ह्या सगळ्या समोर येणारच आहेत. पण तुला कोळ्यांची कुठली पद्धत लग्नानंतर करावी लागणार आहे का, असं काही आहे का पुढच्या येणाऱ्या सीनमध्ये? कोळ्यांची पद्धत तुला फॉलो करायला लागेल मुक्ताला. लग्न झाल्या झाल्या इमिडिएटली एक गोड गोष्ट असू शकते की कदाचित तुम्हाला मुक्ताला कोळी गेटअपमध्ये बघायला मिळू शकतं. पण ही पद्धतही मला वाटत नाही की आपण ती तिच्यावर लादलेली, कारण हल्लीच्या ॲक्ट्रेसेस ज्या म्हणजे लीड ॲक्ट्रेसेस आहेत ना, आपण कटाक्षाने त्यांना ना त्यांचं स्वतःचं काहीतरी प्रोफेशन दाखवतो. म्हणजे प्रवाहाचं तर मी जितकं पाहिलं आहे आणि मला जितकं माहिती आहे तिथपर्यंत प्रवाह खूप आग्रही असतं की एका वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या मुली दाखवूया. ती फक्त हाऊसवाईफ ही तिची आयडेंटिटी न ठेवता, तेवढ्यापुरती ती सीमित न राहता, ती आज समाजामध्ये काहीतरी तिचं कॉन्ट्रीब्युशन देते. अशा पद्धतीच्या प्रत्येक हिरोईनचं एक कॅरेक्टर डेव्हलप केलं जातं. सो मुक्ता ही डेंटिस्ट दाखवली गेली आहे. तिचं आज एक तिची सामाजिक बांधिलकी म्हणजे आज तिच्याकडे पेशंट्स आहेत तिचे, ज्यांच्यासाठी ती काहीतरी करते. सो ही प्रोफेशन्स चॅनल गोष्ट बांधताना आणि लिहितानाच त्यांच्या प्रोफेशनना रिस्पेक्ट देऊन ते केलं जातं चॅनलकडनं. त्यामुळे मला वाटत नाही की कुठलीच हिरोईन ही लग्न झाल्यानंतर हिच्यावर आता हे लादूया आणि आता तिला असं करायला लावूया असं म्हणणारी नाही आहे. कारण आपण समाज पुढे चालला आहे आणि आपल्याला समाजात प्रबोधन घडवणं हे सुद्धा एक टेलिव्हिजन म्हणून खूप मोठं माध्यम आहे, ज्याचा पगडा असतो आज समाजावर. त्यामुळे जितकं मला वाटतं आहे तितकं मुक्ता ही ती संस्कार नक्की पेरेल आणि आपण सासऱ्यांच्या सासरकडच्या लोकांचा आदर करावा हे वागणारी ती निश्चित असेल. पण ॲट द सेम टाईम तिच्या आईची शिकवण आहे तिच्याकडे की स्वत्व विसरून जाऊ नका, तुमचं स्वत्व सांभाळा. सो ते सांभाळूनच ती करेल. त्यामुळे कदाचित लग्नानंतर पुन्हा तुम्हाला एका वेगळ्या गेटअपमध्ये, पण तरीही मुक्ताच्या आवडीच्या गेटअपमध्ये ती तुम्हाला बघायला मिळेल. चांगली एक मस्त हिंट दिली आहे खरं तर मुक्ताने की एक गेटअप वेगळा असू शकतो किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच ट्विस्टही असू शकतात. जाता जाता फक्त मुक्ता काय सांगशील, कारण मेहंदी सोहळा, हळद हे सगळं प्रेक्षकांना पाहायला खूप आवडत असतं आणि त्याच्यात 2 वेगवेगळ्या पद्धती, त्याच्यामुळे एक सगळे कुटुंब एकत्र येतात. सो तेही प्रेक्षकांना खूप एंटरटेनिंग असतं. कसा रंगणार आहे तुमचा सोहळा आणि हे एपिसोड्स हे प्लीज जाता जाता प्रेक्षकांना? खूप मेहनत घेतो आहे या सगळ्यामध्ये आणि इथे येऊन 12 तास तुमच्यासाठी काम करत असतो, तेव्हा कुठेतरी स्वतःचे आयुष्य विसरून आम्ही काम करत असतो. त्यामुळे ही सगळी मेहनत जी घेणं चालू आहे त्याला 8 ते 8:30 पहा नक्की, न विसरता. या शोवर प्रेम करत राहा, कारण तुमच्यामुळे आम्ही आहोत. आज तुम्ही जे प्रेम करताय त्यामुळे आम्हाला इथे हे सगळं करण्याची ताकद मिळते. सो असंच प्रेम आमच्यावर करत राहा आणि मुक्ता आणि सागरचं लग्न नक्की अटेंड करा. त्याचे सगळे रिच्युअल्स, सगळी फंक्शन्स अटेंड करा. थँक्यू सो मच मुक्ता आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला. थँक्यू.